मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही लोक असे भेटतात जे सुरुवातीला खूप प्रेमळ, काळजी घेणारे आणि आपले वाटतात. ते आपल्या प्रत्येक गोष्टीत रस घेतात, आपल्याला मदत करतात आणि आपल्यावर खूप प्रेम करतात असं दाखवतात. पण कालांतराने आपल्याला जाणवतं की ते आपल्या चांगुलपणाचा, विश्वासाचा आणि भावनांचा त्यांच्या फायद्यासाठी वापर करत आहेत. अशा लोकांना तुमच्यावर रागावण्याची, धमकावण्याची किंवा मोठ्याने बोलण्याची गरज नसते. ते तुमच्या मनावर परिणाम करणारे शब्द वापरतात. कधी ते म्हणतात, "मी तुझ्यासाठी इतकं केलं आणि तू माझ्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाहीस." कधी ते तुम्हाला अपराधी वाटायला लावतात, तर कधी तुमच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि नात्याचा आधार घेऊन तुमचे निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला हे सगळं प्रेम, काळजी किंवा आपुलकी वाटू शकतं, पण हळूहळू तुम्ही स्वतःचे निर्णय घेणं कमी करता, प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देऊ लागता आणि दुसऱ्यांना खुश ठेवण्यातच तुमचा आनंद शोधू लागता. अशा वेळी तुमचा आत्मसन्मान कमी होतो, आत्मविश्वास ढासळतो आणि मनःशांती हरवू लागते. लक्षात ठेवा, चांगला स्वभाव असणं ही तुमची ताकद आहे. इतरांना मदत करणं, प्रेम करणं आणि विश्वास ठेवणं या खूप सुंदर गोष्टी आहेत. पण जेव्हा कोणी या चांगुलपणाचाच गैरफायदा घेऊ लागतो, तेव्हा स्वतःचं संरक्षण करणं ही कमजोरी नसून शहाणपणाची आणि आत्मसन्मानाची खूण असते. तुमच्या भावना मौल्यवान आहेत. तुमचा वेळ, तुमची मनःशांती आणि तुमचा आत्मसन्मान यांची किंमत कोणत्याही नात्यापेक्षा कमी नाही. म्हणून प्रत्येक नात्यात प्रेमाबरोबरच परस्पर आदर, विश्वास आणि योग्य मर्यादा असणं तितकंच आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भावनांचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांपासून स्वतःचं संरक्षण करण्याचे 7 प्रभावी उपाय. हे 7 उपाय तुम्हाला अशा लोकांना योग्य वेळी ओळखायला, त्यांच्या वागण्यामागचा हेतू समजून घ्यायला, स्वतःसाठी ठाम मर्यादा ठरवायला आणि तुमचं मानसिक आरोग्य, आत्मसन्मान आणि मनःशांती जपायला मदत करतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या 7 उपायांपैकी एक जरी तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वीकारला तरी तुमचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, तुमची नाती अधिक निरोगी होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचा आदर करत आनंदाने जगायला शिकाल. उपाय क्रमांक 1. स्पष्ट मर्यादा ठरवा. भावनांचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांपासून स्वतःचं संरक्षण करण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्पष्ट मर्यादा ठरवणं. अनेक लोक मनाने खूप चांगले असतात, त्यांना कोणाचं मन दुखवायचं नसतं, त्यामुळे प्रत्येक वेळी हो म्हणण्याची सवय लागते. कोणीतरी मदत मागितली की लगेच तयार होणं, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांना प्राधान्य देणं आणि सतत दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणं हे त्यांना योग्य वाटतं. पण याच चांगुलपणाचा काही लोक गैरफायदा घेतात, कारण त्यांना माहीत असतं की ही व्यक्ती कधीच नाही म्हणणार नाही. मग ते वारंवार तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमच्या भावनांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू लागतात. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी हो म्हणणं म्हणजे चांगुलपणा नाही. अनेकदा योग्य वेळी नम्रपणे नाही म्हणणं हेच स्वतःचा आदर करण्याचं लक्षण असतं. मर्यादा ठरवणं म्हणजे नातं तोडणं नाही. मर्यादा ठरवणं म्हणजे प्रत्येकाला हे स्पष्ट सांगणं की माझा वेळ, माझ्या भावना आणि माझा आत्मसन्मान महत्त्वाचा आहे. जे लोक तुमचा खरोखर आदर करतात ते तुमच्या मर्यादांचाही आदर करतात. पण जे लोक तुमच्या मर्यादा मोडण्याचा प्रयत्न करतात ते अनेकदा तुमच्या भावनांचाही आदर करत नाहीत.
म्हणून आजपासून स्वतःसाठी काही स्पष्ट नियम ठरवा. प्रत्येक गोष्टीला होकार देऊ नका. गरज असेल तेव्हा शांतपणे आणि आत्मविश्वासाने नाही म्हणायला शिका. कारण मजबूत मर्यादा ही मजबूत व्यक्तिमत्वाची पहिली ओळख असते. उपाय क्रमांक 2. अपराधी वाटून घेऊ नका. भावनांचा गैरफायदा घेणारे लोक अनेकदा तुम्हाला अपराधी वाटायला लावतात. ते म्हणतात, मी तुझ्यासाठी इतकं केलं, तुझ्यामुळे मला दुःख झालं, तू माझ्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाहीस. अशी वाक्य ऐकून अनेक लोक स्वतःच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेतात. त्यांना वाटू लागतं की जर त्यांनी नकार दिला तर ते चुकीचे ठरतील. पण प्रत्येक वेळी स्वतःला दोष देणं योग्य नसतं. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या भावना आणि निर्णयांसाठी स्वतः जबाबदार असते. जर तुम्ही योग्य निर्णय घेत असाल तर फक्त दुसऱ्याला तो आवडला नाही म्हणून स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला सतत अपराधी समजण्याची सवय तुमचा आत्मविश्वास कमी करते आणि इतरांना तुमच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं बनवतं. लक्षात ठेवा, चांगला माणूस असणं आणि प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. उपाय क्रमांक 3. स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. ज्यांना स्वतःच्या निर्णयांवर विश्वास नसतो त्यांच्यावर इतर लोक सहज प्रभाव टाकतात. अशा व्यक्ती प्रत्येक छोट्या निर्णयासाठी इतरांची परवानगी, मान्यता किंवा सल्ला शोधत राहतात. सल्ला घेणं चुकीचं नाही, पण प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार घेणं योग्य नाही. तुमचं आयुष्य, तुमची स्वप्न आणि तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हालाच माहीत असतात. म्हणून प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारा, हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे का? स्वतःवर विश्वास ठेवणारी व्यक्ती सहज फसत नाही, कारण ती प्रत्येक गोष्ट विचार करून स्वीकारते. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा चालक दुसरा कोणी नसून तुम्ही स्वतः आहात. उपाय क्रमांक 4. कृतीकडे लक्ष द्या, फक्त शब्दांकडे नाही. काही लोक बोलण्यात खूप गोड असतात. ते प्रेम, काळजी आणि आपुलकीची भाषा बोलतात, पण त्यांच्या कृतींकडे पाहिलं तर त्यांना फक्त स्वतःचा फायदा महत्त्वाचा असतो. एखादी व्यक्ती सतत मोठमोठ्या गोष्टी बोलते, पण गरज पडल्यावर कधीच साथ देत नाही, तर त्या शब्दांना काही अर्थ राहत नाही. खरं व्यक्तिमत्व नेहमी कृतीतून दिसतं. म्हणून कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांनी वेळोवेळी केलेल्या कृतींकडे लक्ष द्या. कारण शब्द काही क्षणांसाठी प्रभावित करतात, पण कृती आयुष्यभर सत्य सांगत राहते. उपाय क्रमांक 5. स्वतःचा आत्मसन्मान जपा. आत्मसन्मान ही प्रत्येक व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती आहे. ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याचा गैरफायदा घेणं कोणालाही सोपं नसतं. तुमचा वेळ, तुमच्या भावना, तुमची मेहनत आणि तुमची शांतता यांना किंमत द्या. जर एखादं नातं सतत तुम्हाला झुकायला लावत असेल, सतत तुमच्याकडूनच त्यागाची अपेक्षा करत असेल आणि तुमच्या आनंदापेक्षा तुमच्या वेदना वाढवत असेल, तर त्या नात्याचा विचार पुन्हा करण्याची गरज आहे. स्वतःचा आदर करणं म्हणजे अहंकार नाही, तो निरोगी आयुष्याचा पाया आहे. उपाय क्रमांक 6. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडा. या जगात प्रत्येकाला आनंदी ठेवणं अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगले वागलात, कितीही मदत केलीत, तरी काही लोक नेहमीच नाराज राहतील. म्हणून स्वतःची मनःशांती गमावून इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं आयुष्य दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तुमच्या मूल्यांनुसार, तुमच्या आनंदानुसार आणि योग्य गोष्टींसाठी जगा.
लक्षात ठेवा, स्वतः आनंदी असाल तरच इतरांनाही आनंद देऊ शकाल. उपाय क्रमांक 7, गरज पडल्यास त्या व्यक्तीपासून अंतर ठेवा. काही लोकांना कितीही समजावलं तरी ते बदलत नाहीत. ते वारंवार तुमच्या भावनांचा, विश्वासाचा आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेत राहतात. अशा वेळी स्वतःला त्रास देत ते नातं टिकवण्यापेक्षा योग्य अंतर ठेवणं अधिक शहाणपणाचं असतं. अंतर ठेवणं म्हणजे द्वेष करणं नाही. अंतर ठेवणं म्हणजे स्वतःच्या मानसिक आरोग्याचं संरक्षण करणं. लक्षात ठेवा, प्रत्येक नातं टिकवणं आवश्यक नसतं, पण स्वतःची मनःशांती, आत्मसन्मान आणि आनंद जपणं नेहमीच आवश्यक असतं. कारण जे लोक स्वतःचा आदर करतात तेच इतरांकडूनही आदर मिळवतात. स्वतःचं संरक्षण करणं हा स्वार्थ नाही, तर स्वतःवर असलेलं योग्य प्रेम, शहाणपण आणि आत्मसन्मान आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, चांगला माणूस असणं ही तुमची ताकद आहे, पण तुमच्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेऊ लागला तर गप्प बसणं ही कमजोरी ठरते. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मान्य करणं नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या भावना, आत्मसन्मान आणि मनःशांतीचं संरक्षण करणं होय. आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे नातं तुम्हाला सतत अपराधी वाटायला लावतं, तुमचा आत्मविश्वास कमी करतं आणि तुमच्या आनंदापेक्षा तुमच्या वेदना वाढवतं, त्या नात्याबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक नातं टिकवणं आवश्यक नसतं, पण स्वतःला जपणं आवश्यक असतं. तुमच्या आयुष्याची किंमत इतकी कमी नाही की कोणीतरी त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्या भावनांशी खेळत राहील. तुम्हालाही आनंदाने जगण्याचा, स्वतःचे निर्णय घेण्याचा आणि मनःशांतीने आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. लक्षात ठेवा, नाही म्हणणं उद्धटपणा नाही, तर स्वतःचा आदर करण्याची सुरुवात आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या भावनांची किंमत ओळखाल, त्या दिवशी जगही तुमची किंमत ओळखायला लागेल. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. कोणालाही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू देऊ नका आणि तुमचा आत्मसन्मान कोणत्याही नात्यापेक्षा मोठा आहे हे कधीही विसरू नका. कारण शेवटी जगात सर्वात महत्त्वाचं नातं हे तुमचं स्वतःशी असलेलं नातं असतं. ते जपा, त्याचा आदर करा आणि स्वतःला अशा आयुष्याची भेट द्या जिथे प्रेम असेल, आदर असेल आणि मनःशांतीही असेल. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधील एक जरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्ही आजपासून तुमच्या भावना, आत्मसन्मान आणि मनःशांतीचं संरक्षण करण्याचा निर्णय घेतला असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आजपासून मी स्वतःचा आदर करेन आणि माझ्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊ देणार नाही. तुमची ही एक कमेंट फक्त एक वाक्य नाही, तर स्वतःशी केलेलं एक मजबूत वचन असेल. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत आणि अशा प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा ज्यांना त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेतला जात आहे किंवा ज्यांना स्वतःचा आत्मसन्मान जपण्याची गरज आहे. अशाच प्रेरणादायी, जीवन बदलणाऱ्या आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या व्हिडिओंसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा
जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि तुमच्या मनशांतीपेक्षा कोणत्याही नात्याला मोठं समजू नका. धन्यवाद.